नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. नमस्कार. शिक्षक दिनानिमित्त एका नमस्कार. एका अभ्यासू आणि वेगळ्या शिक्षकांची मी आज मुलाखत घेतो आहे. जिल्हा परिषद हायस्कूल साखरी बुद्रुक या बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजीराव देशमुख यांच्याशी आज मी बोलतो आहे. शिवाजी देशमुख यांचं वैशिष्ट्य असं की अमेरिकेतल्या फुलब्राईट विद्यापीठाची जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळवणारे स्थानिक स्वराज्य संस्थेतले शिवाजी देशमुख हे महाराष्ट्रातील पहिले शिक्षक आहेत. फुलब्राईट शिष्यवृत्ती ही आपल्याला सध्या रणजित डिसले यांच्यामुळे माहीत झाली. रणजित डिसले सध्या अमेरिकेमध्ये फुलब्राईट शिष्यवृत्ती शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या परवानगीच्या निमित्तानं जी काही महाराष्ट्रामध्ये वादळ झालं त्याच्यावरून फुलब्राईट शिष्यवृत्ती आपल्याला खऱ्या अर्थानं कळाली. परंतु शिवाजी देशमुख यांना त्यापूर्वीच ही शिष्यवृत्ती मिळाली आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मधला हा एक शिक्षक थेट अमेरिकेतल्या फुलब्राईट शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला. तर फुलब्राईट शिष्यवृत्ती नेमकी काय असते, फुलब्राईट शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम काय असतो, त्याचा प्रवेश नेमका कसा मिळतो आणि ग्रामीण भागामध्ये काम करणारे शिवाजीराव तिथपर्यंत कसे पोहोचले, हा प्रवास आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी समजावून घेतोय, जेणेकरून आपल्या सर्वांना त्याच्यापासून एक वेगळी प्रेरणा मिळू शकेल. नमस्कार शिवाजीराव. नमस्कार. हिरम सर, सर्वात पहिले आपले मनस्वी आभार. मी फुलब्राईटला गेलो. फुलब्राईटला जाऊन आल्यानंतर अनेक स्वप्न होती की आपण आल्यानंतर वेगवेगळे उपक्रम इथे राबवूयात. त्या दृष्टीने जोंकस प्रयत्न सुद्धा माझ्या स्तरावर केलेत. परंतु आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर हिरम कुलकर्णी सारखा एक शिक्षण क्षेत्रातला तपस्वी मला माझ्या या फुलब्राईट फेलोशिप विषयी विचारतो, हा मी माझा सन्मान समजतो. तर अधिक याच्यात न जाता आपण विचारलेल्या प्रश्नाच्या मुद्द्यावर येणं मला अधिक आवडेल. फुलब्राईट ही तर नाही, मी एक एक प्रश्न विचारतो तुम्हाला. होय सर. प्लीज सर. हा, मला सांगा की जिल्हा परिषद हायस्कूलवर काम करायचं असेल तर जास्तीत जास्त पदवीधर शिक्षक म्हणजे बीएड ही पदवी अपेक्षित आहे. पण तुम्ही डॉक्टर शिवाजीराव देशमुख आहात. तर जिल्हा परिषदेचे शिक्षक असताना तुम्ही पीएचडी केलेली आहे. तर ही डॉक्टरेट कोणत्या विषयात आहे तुमची? सर, मी पीएचडी इंग्लिश लिटरेचर मध्ये केलं, इंग्रजी वाङ्मयामध्ये, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये. माझे पीएचडीचे जे मार्गदर्शक होते डॉक्टर सुधाकर साळी सर होते. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मला सखोल असं वाङ्मयामध्ये संशोधन करता आलं. माझ्या फाइंडिंग्स पण चांगल्या होत्या. तर मुळात जिल्हा परिषदेला असताना शिकण्याची जी उर्मी होती, तर मी प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये भाग घेत होतो आणि त्यावेळेस सातत्यपूर्ण सर्वंकष विकास, सीपीडी ज्याला म्हणतो आपण, कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट, हा शब्द सातत्याने माझ्या ट्रेनर्स कडून माझ्या कानावर पडत होता आणि माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येत होते. मी सुरुवातीला एमफिल केलं, त्याच्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन टीचिंग इफ्लू हैदराबाद जे आहे त्यांचा सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश टीचिंग केला आणि मी एमफिल केलं, सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश टीचिंग केला आणि मी असं त्यावेळेस मला असं अनुभवायला भेटलं की माझ्या शिक्षणामुळे मी अधिक सक्षमरित्या मुलांना शिकवू शकतो, मुलांशी अधिक समरस होऊ शकतो, मुलांना त्याचा अधिक फायदा होतो. आणि ती प्रेरणा होती. 2010 मध्ये पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं. 2014ला अमरावती विद्यापीठाची पीएचडी जीबी शॉ आणि गिरीश कर्नाड या दोघांच्या नाटकाचा तुलनात्मक अभ्यास मी केला होता आणि 2014ला मी डॉक्टर झालो. वा वा. या डॉक्टरेटच्या यशानंतर या फुलब्राईट शिष्यवृत्तीकडे वळावं किंवा आपण फुलब्राईट शिष्यवृत्ती प्राप्त करावी, तर हे तुम्हाला का वाटलं आणि या शिष्यवृत्तीची माहिती कशी झाली तुम्हाला? होय सर, एक फुलब्राईट कमिशन जे आहे, तर फुलब्राईट कमिशन दरवर्षी व्यापक स्तरावर याची जाहिरात देत असतं. वर्तमानपत्रामधून बातम्या सुद्धा येतात की अशा अशा पद्धतीची फेलोशिप आहे, शिक्षकांनी त्याच्यासाठी आवेदनपत्र भरावेत म्हणून. तर यापूर्वी सुद्धा मी अनेकदा शेवटपर्यंत गेलो होतो फुलब्राईटसाठी, 2दा-3दा. कधी परवानगीची अडचण आली, कधी अशा तांत्रिक अडचणी आल्या, मला जाता नाही आलं. 2010 मध्ये माझी निवड झाली होती. मी मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन गेलो होतो. मला वेळेवर तिथे मुलाखत देताना सांगितलं गेलं की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची परवानगी पाहिजे.
मला ती एका दिवसात नाही मिळवता आली. मी मुंबईला होतो. त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदला 2010 मध्ये फोन केले होते, परंतु आपल्याकडे इन्व्हर्ट करणे वगैरे जो काही लालफितशाहीचा कारभार आहे, तर 2010 ते 2020 पर्यंत मला वाट पाहावी लागली. परंतु 20 मध्ये मात्र प्रशासनाचंही सकारात्मक सहकार्य भेटलं, निवड सुद्धा झाली आणि फुलब्राईटला मी जाऊन सुद्धा आलो सर. तर याची जी प्रेरणा होती, मी 2003 मध्ये बीएड मैसूरला केलं. मैसूरला रामकृष्ण मिशनचं निवासी बीएड अभ्यासक्रम होता. 100 फक्त मुलं त्या आश्रमामध्ये होती बीएड करण्यासाठी. तर आम्हाला शिकवायला तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिक्षक होते. म्हणजे काही काय ते सिंगापूरला, अमेरिकेला टीचिंग करायचे, कॅनडामध्ये वगैरे, आणि 5 ते 6 महिने मैसूरला रामकृष्ण मिशनला बीएडला शिकवायचे. आणि फॉरेन रिटर्न म्हटलं की एक माझ्या मनामध्ये संकल्पना अशी होती, नेमकंच माझं इंग्रजी झालेलं होतं. मला असं वाटायचं की फॉरेन रिटर्न माणूस म्हणजे काय सुटाबुटातला माणूस, त्याचा काय तोरा काय ताल. परंतु ती लोक अतिशय नम्र होती. मला आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षक शिकवणारी होती. इथे आल्यानंतर खडू आणि फळा, मला कित्येक काळ प्राध्यापक भेटलेच नाही खडू फळ्यावर शिकवणारे. लेक्चर अनेक लोक द्यायचे, परंतु खडू फळ्यावर, पूर्ण फळ्यावर शिकवणारी लोक कॅनडामध्ये काम करणारी, अमेरिकेत सिंगापूरला काम करणारी मी ज्यावेळेस पाहिली, तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये होतं की असं काय असेल या शिक्षण व्यवस्थेमध्ये, की हे लोक तिथं जातात, तिथे काम करतात आणि काम केल्यानंतर एवढ्या नम्रतेने, विनयशीलतेने, प्रामाणिकपणे ग्राउंड टू अर्थ आपल्या इथे येऊन काम करतात. तर निश्चित त्या व्यवस्थेमध्ये काहीतरी खास असेल असं मला 2003लाच वाटलं होतं. आणि मी पक्की खुणगाठ बांधली होती की एक दिन तो वहां जाके आना. मग स्वतःच्या खर्चाने जावं लागलं तरी चालेल. परंतु योगायोगाने फुलब्राईट मध्ये माझी निवड झाली. 6 महिने मला अमेरिकेला शिकवायला भेटलं प्रत्यक्ष शाळांमध्ये. आणि या शिष्यवृत्तीची जी मुलाखत म्हणालात तुम्ही, त्या मुलाखतीमध्ये नेमकं काय असतं? निवड म्हणजे निवड होण्याचे निकष किंवा मुलाखतीमध्ये काय विचारलं जातं? सर, फुलब्राईट ची मुलाखत आणि एकंदरीत अमेरिकेतला 6 महिन्याचा माझा अनुभव हा प्रचंड हादरवून टाकणार आहे. म्हणजे आपले जे काही वेगवेगळे GR, वेगवेगळ्या किचकट बाबी आणि औपचारिकता आहेत, तर मला जर का व्यासपीठ भेटलं, मांडायला जर का भेटलं, तर अनेक लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. मी पहिल्यांदा ज्यावेळेस फुलब्राईटच्या मुलाखतीसाठी गेलो, तर बॅगमध्ये कपड्यांपेक्षा माझ्या फाईलचं आणि सर्टिफिकेटचं ओझं मला जास्त आहे असं वाटत होतं. परंतु फुलब्राईटला गेल्यानंतर कुठलंही सर्टिफिकेट ती लोक पाहत नाहीत, कुठलंही प्रमाणपत्र पाहत नाहीत. मी जर का सांगतो मी PhD झालेलो आहे, तर ते बिलीव्ह इन द पर्सन, ते त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. आणि मी जर का PhD झालेलो आहे, तर माझ्या वागण्यातून, माझ्या बोलण्यातून समोरचा माणूस जज करू शकतो. 15-20 मिनिटं जर का माझ्याशी बोलला, तर मी खरोखर PhD झालेलो आहे किंवा नाही. आणि ही मला खऱ्या अर्थानं वाटतं की त्या माणसाची खऱ्या अर्थानं ती योग्यता आहे की तो माणूस मूल्यमापन करू शकतो. डिग्री आपण सांगतो, अनेक लोक कदाचित विकती घेऊ शकतात, कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने मिळवू शकतात, परंतु खऱ्या अर्थानं मिळवलेली की नाही, तर अर्ध्या तासामध्ये ते जज होतं. तर दे बिलीव्ह इन दॅट सिच्युएशन. मी अमेरिकेला वेगवेगळ्या कॉन्फरन्स अटेंड केल्या, पार्टिसिपेट केल्या, सेमिनार्समध्ये बोललो. आणि मी ज्यावेळेस पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मागायचो, तर ते लोक आश्चर्यचकित व्हायचे. ते म्हणायचे की सर्टिफिकेट कशाला पाहिजे? मी म्हणायचो की मला माझ्या प्रोफाईलला जॉईन करण्यासाठी पाहिजे. ते म्हणायचे की तुम्ही लिहा तिथे की मी ही कॉन्फरन्स अटेंड केली. दे शुड बिलीव्ह यू. ते लोक तुमच्यावर का विश्वास ठेवत नाही? तुम्ही जर का म्हणतात की मी पिट्सबर्गला गेलो कॉन्फरन्सला, तर तुम्ही सांगताय म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मग मी खोलात गेल्यानंतर मला असं समजलं की समोरचा माणूस सांगतोय म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी असं निदर्शनात खोटी माहिती आहे, तर त्यावेळेस कायदे सुद्धा तिकडे तेवढेच कडक आहेत. ओके. मला सांगा की फुलब्राईट शिष्यवृत्ती साठी तुम्ही अमेरिकेला गेलात. 6 महिन्याचा तो अभ्यासक्रम आहे. येस सर. तर तो अभ्यासक्रम नेमका काय असतो किंवा त्यात काय शिकवलं जातं, त्याचा कंटेंट काय ऐकून? अभ्यासक्रम तर मुळात आपण जो प्रश्न विचारला, मी थोडंसं सांगणं धाडसी ठरेल, परंतु ती लोक शिकवत नाहीत किंवा आपण शिकवतो असं मला कुठल्याही क्षणाला कुठल्याही प्राध्यापकांनी मला दाखवलं नाही की आम्ही आज हा टॉपिक शिकवणार, हा घटक शिकवणार, किंवा कोणी शिकवण्याच्या आविर्भावामध्ये 6 महिन्यात कुठेही नव्हतं. परंतु वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांनी अशा पद्धतीने सेट केलेले होते 6 महिन्याचे, की प्रत्येक क्षणाला, प्रत्येक याच्यावर ज्यावेळेस मी सिंहावलोकन करायचो की मला येऊन आता 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, 1 महिना झाला, गेल्या 1 महिन्यामध्ये काय झालं पूर्ण जानेवारीमध्ये, तर त्या स्वतःच्या परीक्षणामध्ये मला असं जाणायचं की आपण खूप काही गोष्टी
अनपेक्षितरित्या शिकलो. शिकविण्याचा आविर्भाव नव्हता. एक थोडक्यात 2 मिनिटांमध्ये अनेक श्रोत्यांना सुद्धा उत्सुकता आहे की फुलब्राईट म्हणजे नेमकं काय आणि फुलब्राईट मध्ये काय असतं. तर एक 2 मिनिटं मी घेतो सर. मुळात अमेरिकेमध्ये एक सिनेटर होते विल्यम जे फुलब्राईट म्हणून. त्यांचं स्वप्न होतं विल्यम जे फुलब्राईटचं की कृषी, आरोग्य, शिक्षण, इव्हन राजकारण, फायनान्स असेल, अर्थनीती असेल, या आणि समाजकार्य करणारी सुद्धा लोक, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणारी लोक अमेरिकेमध्ये यावीत, त्यांनी इथे वास्तव्य करावं आणि अमेरिकेला येत असताना त्यांच्या देशाची सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेत यावे आणि दोघांच्या संगनमतानं काहीतरी संशोधन होऊन बाहेर काहीतरी निघावं, त्यासाठी त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती दान करून टाकली. त्यातून जो निधी उभा राहिला तर अमेरिकेच्या टॅक्स जे लोक कर भरत होते तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या करामधला एवढा एवढा हिस्सा या फुलब्राईटसाठी द्या म्हणून. आणि अमेरिकन सरकारनेही एक्सचेंज अँड कल्चरल डिपार्टमेंट स्वतंत्र सुरू केलं, आयरेक सुरू केलं. त्यातून प्रचंड मोठा निधी तयार झाला आणि दरवर्षी भारतातून वेगवेगळ्या क्षेत्रातले 70 पेक्षा जास्त फुलब्राईट स्कॉलर्स अमेरिकेला जातात. असे जगभरातून हजारो फुलब्राईट स्कॉलर्स तिथे येतात आणि एक वेगळी संस्कृती तयार करून वेगळे योगदान देऊन परत जातात. तर ही फुलब्राईट शिष्यवृत्तीची पार्श्वभूमी. अभ्यासक्रम, दुसरा प्रश्न मी एक पुढची 2 मिनिटं आपली घेईल त्यासाठी. सर्वात पहिले वॉशिंग्टन DC ला गेलो. तिथे ओरिएंटेशन प्रोग्राम झाला की कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नेमके सांस्कृतिक फरक अमेरिकेचे वेगवेगळ्या देशांचे काय काय, अशा पद्धतीचं 3 दिवसाचं ओरिएंटेशन झालं. तिथले ज्या विद्यापीठामध्ये एनरोलमेंट झालेलं होतं, माझं इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनिया मला भेटलेलं होतं, तिथले प्राध्यापक सुद्धा होते. आणि मग तिथे जो संशोधन करण्याचा प्रोजेक्ट होता, मी ऍक्सेलरेटेड लर्निंग प्रोग्राम अर्थात जलद गतीने शिक्षण, अभ्यासक्रमात मागे पडलेल्या मुलांसाठी हा माझा विषय होता. त्या प्राध्यापकांसोबत, तिथल्या फॅकल्टी ऍडवायझर सोबत चर्चा, ओरिएंटेशन आणि त्यानंतर प्राध्यापकांसोबत रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीला आम्ही गेलो. विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी आजूबाजूचा पूर्ण परिसर, वेगवेगळे शॉपिंग, ग्रोसरीसाठीचे स्टोअर्स वगैरे सगळं दाखवून दिलं. त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये ओरिएंटेशन झाला आणि सोमवार ते रविवारचं एक मजेदार शेड्यूल फुलब्राईटचं असतं सर, मी ज्या विद्यापीठात होतो त्या विद्यापीठाचं. तर ते सांगायला थोडंसं लेंदी होईल, परंतु सोमवार जो होता तर सोमवारी सकाळी 8 ते 11 फुलब्राईट सेमिनार असायचं. डॉक्टर लॉरा स्ट्रॉंग आणि रॅचेल म्हणून प्राध्यापिका होत्या, दोघी जणी सकाळी 8 वाजता आमची वाट पाहायच्या फुलब्राईट सेमिनारसाठी. 8 वाजता कुणी उशीर आलं नाही, 8ला सगळेजण यायची आणि त्या येताना फ्रुट्स घेऊन यायच्या, केक घेऊन यायच्या, बिस्किट्स आणायच्या, चॉकलेट्स आणायच्या. कॉफी, टी मेकर त्या हॉलमध्ये असायचं. केक खात, कॉफी पीत 3 तास फुलब्राईट सेमिनार कसं व्हायचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अध्यापन प्रणालीच्या वेगवेगळ्या कृती, चर्चा या चालायच्या. त्यानंतर सोमवारीच दुपारी 12 ते 4-5 वाजेपर्यंत लंच ऑन मीटिंग असायची. विद्यापीठाचे जे डीन होते लॉरा लुकेनहंट्स आणि मिशेल पिट्रुची आणि फुलब्राईटच्या आमच्या ज्या कोऑर्डिनेटर होत्या डेबी रॉय, त्या 3 लेडीज यायच्या आणि आम्ही 11 देशातले 16 फुलब्राईटर्स असायचो. एका मोठ्या हॉलमध्ये आमच्यासाठी जेवण तयार असायचं, नॉर्थ डायनिंग हॉल म्हणून होता. ज्याला जे पाहिजे ते जावं, घ्यावं, खात राहावं, आईस्क्रीम खावं, कॉफी प्यावी, स्नॅक्स खावा, जेवण करावं. 4 वाजेपर्यंत मोठी स्क्रीन समोर असायची, एखादी मूवी, एखादी डॉक्युमेंटरी चालायची आणि गेल्या आठवड्यात काय झालं आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं याचं प्लॅनिंग त्या मीटिंग मध्ये व्हायचं. 5 वाजता आम्ही आमच्या फ्लॅट्समध्ये परत यायचो. सोमवार संपायचा. मंगळवार सकाळी 2 ऑडिट कोर्स त्यांनी दिलेले होते वेगवेगळे करण्यासाठी. मला मल्टीलिंग्व्हॅलिझम आणि कल्चरल ऍस्पेक्ट मी एक घेतला होता आणि प्रोजेक्ट प्लॅनिंग. मंगळवारी सकाळी 8 ते 11 तो सेमिनार असायचा 3 तासाचा. त्याच्यानंतर दुपारी लायब्ररी वर्क असायचं आणि त्याच्यानंतर फ्री टाइम असायचा रीडिंगसाठी, आराम करण्यासाठी वगैरे. बुधवार मात्र मजेशीर असायचा. बुधवारी सकाळीच 7 वाजता शाळेत शिकविण्यासाठी निघावं लागायचं. सकाळी विद्यापीठाची कार यायची. एकदा पण कार 7:01 निघाली असं मला माहिती नाही. 7 वाजता सर्वच्या सर्व 16च्या 16 लोक कारमध्ये असायचो आणि 7 वाजता शाळेमध्ये शिकवायला गेल्यानंतर दिवसभर शाळेमध्ये शिकवायचं, 4-4:30ला परत यायचं. बुधवार टीचिंग मध्ये जायचा. गुरुवारी पुन्हा सकाळी ज्या विषयात संशोधन असायचं तर फॅकल्टी ऍडवायझर मला डॉक्टर रॅचेल एम्बेनी म्हणून होत्या, तर त्यांच्याकडे 11 ते 2 अपॉइंटमेंट असायची की माझं रिसर्च वर्क कुठपर्यंत आलं. तर त्यांचंही म्हणजे शिकवणं फार मजेशीर होतं. कॅबिन मध्ये बसायचं, सोप्यावर बसा वाटलं सोप्यावर, बाजूला एक छोटासा बेड होता, त्या बेडवर रिलॅक्स मध्ये बसून, परंतु कामामध्ये मात्र प्रचंड सिन्सिअरिटी होती.
मी एमफिल केलं, पीएचडी केलं. सुदैवानं मला इथे गाईड्स चांगले भेटलेत, त्यांनी कसं लिहायचं मला सगळं शिकवलं. परंतु मॉडर्न ऍस्पेक्ट जे आहेत संशोधनामधले, वेगवेगळे ऍप्स असतील, झोटेरो असेल, मेंडेली असेल, त्याच्यानंतर प्लॅगॅरिझम कसा चेक करायचा, हे सर्व मी अमेरिकेमध्ये त्या दरम्यान खऱ्या अर्थानं शिकलो. तर शैक्षणिक संशोधन कसं करायचं, वेगवेगळी टेक्नॉलॉजी त्याला कशी ऍड करायची, या सगळ्या, आणि वेगवेगळे संशोधनाचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जगभरामधले मान्यता प्राप्त, या सगळ्या गोष्टी मला रॅचेल एम्बेनी यांच्याकडून शिकायला भेटल्या दर आठवड्याला. गुरुवारी रात्री परत दुसरा माझा ऑडिट कोर्स असायचा. ल्युसिंडा नावाच्या प्राध्यापिका होत्या. तो प्रोजेक्ट आणि प्लॅनिंग, तो संध्याकाळी 6 ते 9 3 तास चालायचा आणि 9 वाजता फ्लॅट्सवर परत यायचं. फ्रायडे जो होता शुक्रवार, तर शुक्रवारी वेगवेगळे लेखक, सायंटिस्ट, नासाचे सायंटिस्ट वगैरे विद्यापीठात यायचे. त्यांच्यासोबत सकाळी 8 ते 11 3 तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे, या पद्धतीनं शेड्यूल होतं. आणि ते पण येताना वेगवेगळे केक वगैरे आमच्यासाठी भरमसाठ खाण्याचं घेऊन यायचे. आणि अशा पद्धतीनं ते सेमिनार व्हायचं. मग शुक्रवार दुपारी लायब्ररीवर किंवा फ्लॅटवर आपलं काम करत बसायचं. शनिवार अजून मजेशीर होता सर. शनिवारी विद्यापीठाच्या कार्स यायच्या. काही प्राध्यापक तिथं होते की ज्यांना थोडीशी आर्थिक चणचण जाणवायची, ते एक्स्ट्रा काम करायचे सर, ड्रायव्हर म्हणून आमच्यासोबत, ड्रायव्हर अँड गाईड. त्याचाही त्यांना मानधन भेटायचं. तर शनिवारी ते प्राध्यापक वगैरे किंवा विद्यापीठाचे सिनियर स्टुडंट्स यायचे. ते वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये, वेगवेगळ्या पार्कमध्ये आम्हाला घेऊन जायचे. सकाळी आम्ही आमचा टिफिन बनवायचो फ्लॅटमध्ये, टिफिन सोबत घ्यायचा, आणि म्युझियम्समध्ये एंट्री फ्री आहे. आजूबाजूला 50, 60, 100 किलोमीटर पर्यंत घेऊन जायचे. आणि शनिवारी एक समृद्ध वारसा असा आम्हाला भेटायचा वेगवेगळ्या ठिकाणच्या भेटीच्या. पिट्सबर्गचे म्युझियम्स असतील तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन यायचं. रविवार अजून त्याच्यापेक्षा मजेदार होता. वेगवेगळे त्यांनी इंटरनॅशनल फॅमिली फ्रेंड्स आम्हाला दिले होते की लोनलीनेस आपल्याला वाटू नये. तर मला चार्ली केंडाल म्हणून, केंडाल इंडस्ट्रीचे मालक होते, 80 वर्षाचा वृद्ध मनुष्य होता. परंतु कार चालवत तो 30 किलोमीटरवरून यायचा सकाळी शार्प 8 वाजता. आणि माझ्यासोबत फिलिपिन्सची माझी एक सहकारी होती, जॉन टॅम्पियॉक. आम्ही दोघं जण त्यांच्या कारमध्ये जायचो. 8 वाजता गेल्यानंतर कुठेतरी मॅकडॉनल्डला ब्रेकफास्ट वगैरे व्हायचा. देन आफ्टर चर्चमध्ये आम्ही स्वतःहून जायचो. त्यांची अपेक्षा नव्हती यावी म्हणून, परंतु एक चर्च काय असतं, कशी कस्टम असते ते पाहण्याचा मी प्रयत्न केला. तर त्या चर्चचे आम्ही फॅमिली मेंबर झालो होतो सर. ब्रेस्लेविली चर्च म्हणून होता. तर प्रत्येक मनुष्य आम्हाला तिथला ओळखत होता. पण 9 वाजता चर्चमध्ये गेल्यानंतर 12, 12:30 पर्यंत आम्ही चर्चमध्ये त्या लोकांसोबत वेळ घालवायचो. 12, 12:30ला चार्लीच्या घरी जायचो. त्यांच्या घरी जेवण असायचं आणि विशेषतः ते आजूबाजूचे 4-5 फॅमिलीज इन्व्हाइट करायचे जेवणासाठी. आणि मग एक कुटुंबासोबत घालवलेला वेळ, नंतर बोर्ड गेम्स खेळणे, गोल्फ खेळणे, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, आणि संध्याकाळी 6, 7, 8 वाजता आम्हाला ते आमच्या फ्लॅट्सवर आणून सोडायचे. 30 किलोमीटर परत कार चालू. तर अशा पद्धतीने सोमवार ते रविवार भरपूर शिकायला भेटलं, भरपूर फिरायला भेटलं, आणि समृद्ध होता. अच्छा, आता इतर देशामधले जे शिक्षक तुमच्या बरोबर असायचे किंवा अमेरिकेतल्या शाळांमध्ये गेल्यानंतर तिथले शिक्षक तुम्हाला बघायला मिळत होते, तर त्या इतर देशातल्या शिक्षकांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं नेमकं? म्हणजे आपल्यापेक्षा त्यांच्यात काय वेगळेपण आहे असं जाणवतं? खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडचे शिक्षक ओव्हरऑल सांगताना प्रचंड मेहनत घेतात सर अमेरिकेच्या शिक्षकांच्या तुलनेत. महाराष्ट्रातले, भारतातले जे शिक्षक, मी डायटलाईट डेप्युटेशनवर काम केलं, प्रतिनियुक्तीवर, वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या. तर आपले शिक्षक खूप मेहनती आहेत. आपल्या शिक्षकांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. परंतु अमेरिकेतल्या शिक्षकांना प्रचंड सन्मान आहे, स्वातंत्र्य आहे. मी 6 महिने ज्या शाळेमध्ये शिकवायला गेलो, 2 शाळांमध्ये शिकवलं. एक इंडियाना टाउन प्लेस होतं आणि पिट्सबर्ग मेट्रोपॉलिटन सिटी होती. तर मला माझ्या शिक्षकाच्या वर्गामध्ये कुणीही आलेलं कधीही दिसलं नाही. प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा वर्ग असायचा, मुलं बदलत चालायची. तर शिक्षक, तिथल्या शिक्षकांना सुविधा आहेत, सन्मान आहे, सेक्युरिटी आहे, स्वातंत्र्य आहे काम करण्याचं. आपल्याकडे मुळात ते नाहीये. आपल्या शिक्षकांचा दर्जा खूप जास्त, मेहनत खूप आहे, दर्जाही चांगला आहे. तर मुलं मात्र खूप शिकणारी येतील. तर एक दोन्ही शिक्षण याच्यामधला फरकही सांगता येईल मला, जर का आपली मुलाखत डायव्हर्ट होत नसेल तर. ज्ञानाला प्रचंड सन्मान देणारी लोक मला तिथं दिसली. मी एका प्रायमरी शाळेमध्ये व्हिजिटला गेलो होतो, लॅटबोर्ड म्हणून. 3रीतल्या मुलीने मला विचारलं की हाऊ डिड यू रीच USA? USA ला कसे पोहोचला? मी सांगितलं की आय बोर्डेड छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई, लँडेड नेवार्क इंटरनॅशनल एअरपोर्ट, and from Newark to Washington DC, I traveled by plane, and then Washington DC to your university, I came by car.
तर त्यांनी मला विचारलं की हॅव यू क्रॉस्ड अटलांटिक ऑर पॅसिफिक. मला तिसरीतल्या मुलीला सांगता आलं नाही सर मी अटलांटिक क्रॉस केला की पॅसिफिक क्रॉस केला. मी सांगितलं आय डोंट नो. तर मी ज्यावेळेस सांगितलं आय डोंट नो, तर इंटरॅक्टिव्ह बोर्डवर तिसरीतल्या मुलामुलींनी सी रूट्स चेक केलेत आणि त्या तिसरीतल्या मुलामुलींनी मला सांगितलं की यू क्रॉस्ड नॉर्थ अटलांटिक. तर हा फरक त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आपल्या शिक्षण पद्धतीत आहे. आणि दुसरा एका मुलाच्या हा सर दुसरा एका मुलाच्या प्रश्नाने मी प्रचंड हादरलो होतो सर. अमेरिकेमध्ये मी भारताचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून 9वीतल्या मुलांसोबत समोर बोलत होतो. मी इंडियन मॅरेज सिस्टम बद्दल सांगितलं त्यांना. आपण सुद्धा स्त्री मुक्तीसाठी स्त्री सन्मानासाठी प्रचंड काम करता हिरम सर. तर आपल्याशी मला शेअर करायला निश्चित हा विषय आवडेल. मी ज्यावेळेस सांगितलं की बा मॅरेज सिस्टम कशी आहे, तर मुलगी मुलाच्या घरी जाते लग्न करून. शी टेक्स द केअर ऑफ हिज फादर अँड मदर. त्याच्या आई वडिलांची काळजी घेते. तर एक 9वीतला मुलगा मला अस्वस्थ वाटला. तो उभा राहिला सर. मला उभा नाही राहिला, सॉरी तिथं मुलं उभे वगैरे नाही राहत. त्यांनी असा हातही केला आणि मला विचारलं की व्हॉट अबाउट हर मदर अँड फादर देन, हू टेक्स केअर ऑफ हर मदर फादर. मी म्हटलं की तिचा भाऊ, आणि तिला भाऊ नसेल तर देन. तर मी सांगितलं इट्स कॉमन रेस्पॉन्सिबिलिटी. मुलाची मुलीची दोघांची सांगायचं म्हणून सांगितलं. परंतु मी तळपायापासून मस्तकापर्यंत प्रचंड हादरलो होतो सर त्या प्रश्नाने, त्या मुलाच्या. अजूनही हादरलो, अजूनही हादरलो. आणि या विषयावर आपल्यासोबत मला भविष्यामध्ये काम करायला आवडेल. आपण मला ती संधी सुद्धा द्या, ही सुद्धा आपल्याला विनंती सर. नाही खरं फार चांगला मुद्दा आहे. मला आणखी असं विचारायचंय की फुलब्राईटचे 6 महिने संपले तुमचे. तर 6 महिन्यानंतर अगोदरचे शिवाजीराव आणि नंतरचे शिवाजीराव यात तुम्हाला काय फरक वाटला? स्वतःचा शिक्षक म्हणून काय विकास झाल्यासारखा वाटला? अधिक समरसपणे मुलांना शिकवतो, जबाबदारीने शिकवतो. पहिले थोडासा राग पण यायचा, खरं बोलायचं म्हणजे एकदम मुलांचाही राग यायचा. 9वी 10वीला गोंगाट होता. रागवणं निश्चित बंद झाला. त्याच्यानंतर या सिस्टमवर राग येण्यापेक्षा अनेक गोष्टी मनासारख्या होतात, अनेक गोष्टी मनाच्या विरुद्ध होतात. या सिस्टमवर फारसा राग न येता आपण काय देऊ शकतो याच्यावर मी जास्त विचार करतो, प्रयत्न करतो. आणि फुलब्राईट वरून आल्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला सर, अमेरिकेला जाण्यापूर्वी माझ्यासमोर जे चित्र होतं तर ते व्हॉट्सअप इंडस्ट्रीमधून आलेलं होतं. लोक सांगायचे की पाश्चिमात्य देशांमुळे आपली संस्कृती बिघडते. आणि लोकांना असं वाटायचं की अमेरिका म्हणजे काय डान्स करणे, ड्रिंक्स घेणे वगैरे. तर माझ्यासोबत 11 देशातले 16 फुलब्राईटर्स होते सर. 12 जणांनी कधीही मद्याला हात लावला नाही. आपण सुद्धा त्या विरोधात व्यसनमुक्तीसाठी काम करता. मी ज्या एरियामध्ये होतो तिथे -17-18 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं. आपण वेगवेगळी कारणं देतो की थंडीचा प्रदेश असेल तर थंड हवेत वाईन पिणं आवश्यक आहे, मद्य पिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये कुठल्याही ऑफिशियल मीटिंग मध्ये, फॅमिली मीटिंग मध्ये मला मद्य कुठेही दिसलं नाही, वाईन पण दिसली नाही. प्रचंड काम करणारी, मेहनत करणारी लोक आहेत. आणि म्हणून अमेरिका आपल्यापेक्षा 100-200 वर्षांनी प्रगत आहे. तर हा बराचसा फरक. हे जे महत्वाचं आहे, आपण हे जे रिसर्च माइंड आहे, म्हणजे जे संशोधकीय मन विकसित केलं जातं फुलब्राईट शिष्यवृत्तीमधून, तर त्याचा आपल्या दैनंदिन कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? म्हणजे समजा जी समस्या शिकवताना आपल्या समोर आहे, तर फुलब्राईट वरून आल्यानंतर आपल्या दैनंदिन अध्यापनाकडे बघण्यासाठी काय उपयोग झाला नेमका? म्हणजे संशोधकीय माइंड कसं काम करतं? हा सर, मुळात मुलांचे मी पहिले शब्दपाठ करून घ्यायचो. आता मुलांचे इंग्रजी शब्द पाठांतर घेणं बंद केलंय. मुलांना त्या शब्दांचे उपयोग शिकवतो. तर गेल्या वर्षी एक छोटा प्रोजेक्ट राबवला होता मी. मुलांना सांगितलं की तुम्हाला जे काही इंग्रजीचे अनोळखी शब्द वाटतील पुस्तक बाजूला ठेवून द्या. पुस्तकात खूप काही पडलेलं नाही. रॅपर असेल, साधं एखादं कुठलाही काही असेल, बोर्ड असेल, जो इंग्रजी शब्द तुम्हाला अनोळखी वाटेल आणि तुम्हाला उपयोगाचा वाटेल असे मला 500 शब्द तुमच्या वहीमध्ये दाखवा, त्यांच्या अर्थ असेल. आणि शक्यतो मराठीमध्ये अर्थ नाही लिहायचा, इंग्रजीमध्ये लिहायचा. आणि गेल्या वर्षी माझ्याकडे 9वीला 88 मुलं होते आणि 10वीला 78 मुलं होते माझ्या एका तुकडीमध्ये. तर त्या दोन्ही वर्गातल्या 26 मुलांनी प्रोजेक्ट घेतला. तर या 26 मुलांनी 500 शब्द लिहिलीत सर. 500 शब्दांचे वाक्यात उपयोगी केलेत. आणि एवढी भन्नाट बोलायचं शिकली 26 मुलं इंग्रजी की कुणीच विश्वास करू शकणार नाही की जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. आज सायन्सला गेले, वेगवेगळ्या ठिकाणी शिकतायत. नो वन बिलीव्ज इट. आणि मग या मुलांच्या माध्यमातून मी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झालो. सिएना सोल्युशन नावाची सॉफ्टवेअरची एक कंपनी आहे.
त्यांनी फुलब्राईट स्कॉलर टीचरला आव्हान केलं होतं की प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट व्हा. तर या 26 मुलांना घेऊन मी प्रकल्पात पार्टिसिपेट झालो आणि प्रकल्पाला नाव दिलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गार्बेज मॅनेजमेंट इंग्लिश एनहान्समेंट, की कचऱ्यातून कचरा नव्हे कांचन, कचऱ्यातूनही सोनं वेचायचं. मुलं अमेरिकेच्या प्राध्यापकांसोबत, फ्रान्सच्या मुलांसोबत, जॉर्डनच्या मुलांसोबत भन्नाट रात्री आमचं 12 वाजता 1 वाजता झूम मिटिंग सुरू व्हायची, पण साखळीची मुलं 1 वाजता झूमवर यायची आणि मुलं भन्नाट बोलले त्या लोकांसोबत. आणि आश्चर्य असायचं 48 देश 200 शाळा या स्पर्धेमधून माझ्या शाळेच्या जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुकच्या प्रकल्पाला $2,500 पारितोषिक. वैयक्तिक मला भेटलं, परंतु मी ते शाळेसाठी पूर्ण शाळेच्या अकाउंटला घेतलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली शाळेच्या अकाउंटला पैसे द्या आणि आता शाळेमध्ये इंग्रजी कक्ष स्थापन करण्याचं काम जोरात सुरू आहे. तर ही फुलब्राईटची ताकद आहे. आणखी एक असं विचारायचं की समजा तुम्ही MA इंग्रजी आहात, इंग्रजीचं आपल्याला कंटेंटचं म्हणजे वाचन लेखन हे ज्ञान असतं, परंतु इंग्रजी बोलण्यातली जी सहजता आहे किंबहुना परदेशात गेल्यानंतरचं जे ज्याला आपण अनौपचारिक इंग्रजी बोलणं म्हणतो, तर तो आत्मविश्वास आपल्याला फारसा नसतो. तर त्याचा काही तुम्हाला तणाव आला का, की त्यासाठी काही वेगळी तयारी करावी लागली म्हणजे सहज इंग्रजी बोलण्याची? मनामध्ये धाकधूक होती सर, खरं सांगायचं म्हणजे. ब्रिटिश काउन्सिलच्या वेगवेगळ्या ट्रेनर सोबत मी काम केलेलं होतं याच्या आधी, पण तरी 2 गोष्टींची धाकधूक होती. थोडंसं मी अजून अतिशय प्रामाणिकपणे बोलतो सर, गप्पा केल्यासारखं. नंबर 1 माझी उंची 5 फूट आहे. मला असं वाटायचं की अमेरिकेचे लोक प्रचंड धिप्पाड आहेत वगैरे, थोड्याशा बातम्या याच्या क्राईमच्या वगैरे, तर आपला टिकाव लागेल की नाही लागेल. परंतु माणूस म्हणून मला प्रचंड किंमत माझ्या विद्वत्तेला आणि माणूस म्हणून व्यक्तिशः मला अमेरिकेमध्ये पावलोपावली क्षणोक्षणी आय वॉज व्हॅल्यूड, प्रचंड किंमत मला भेटली. दुसरा इंग्रजी सरावाची एक थोडीशी भीती होती की आपलं इंग्रजी त्यांना समजेल की नाही समजेल, कारण आपल्याकडे बोलायला लागलो की लोक मला प्रचंड खच्चीकरण करायचे की युअर इंग्लिश इज नॉट अप टू मार्क. बरेचसे लोक म्हणायचे युअर प्रोनाऊन्सिएशन इज नॉट अप टू मार्क, तुमचे उच्चार इंग्रजीचे चांगले नाहीत. ते प्रचंड अपमान, प्रचंड खच्चीकरण माझं क्षणोक्षणी झालेलं आहे भारतामध्ये काम करत असताना. परंतु अमेरिकेमध्ये मला एकाही अमेरिकनने असं म्हटलं नाही की तुमचं इंग्रजी मला समजलं. मी चर्चमध्ये स्पीच दिले, मी कॉन्फरन्सेसमध्ये स्पीच दिले, मी मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये अर्धा तास बोललो, शिक्षकांना प्रशिक्षण दिलं, तिथल्या शाळेमध्ये शिकवलं. कुठल्याही मुलांनी मला असं म्हटलं नाही की तुमचं इंग्रजी मला समजलं नाही, किंवा कुठल्याही एकाही व्यक्तीने मला म्हटलं नाही इंग्रजी समजलं नाही. इंग्रजी खूप सोपी सरळ भाषा आहे. इंग्रजीचे जे स्वतःला तज्ञ मार्गदर्शक समजतात भारतामध्ये, ते यांनी तयार केलेलं आहे थोतांड आहे, भीती आहे, अंधश्रद्धा आहे. त्याच्या विरोधात तुम्हाला मला आपल्याला काम करावं लागेल. बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतो की आणखी महाराष्ट्रामध्ये फुलब्राईट शिष्यवृत्ती कुणाकुणाला मिळालेली आहे? सर, फुलब्राईटचे 2 प्रकार आहेत शिक्षकांसाठी, 3 प्रकार आहेत. नंबर 1 एनहान्समेंट प्रोग्राम आहे, तो 1 महिन्याची शिष्यवृत्ती आहे. तर एनहान्समेंट प्रोग्रामसाठी आपल्या महाराष्ट्रामधून खूप लोक गेले सर. माझा मित्र मच्छिंद्र बोराडे, मुंबईचा अखिलेश भोसले, इंग्रजीला आम्ही सोबत काम केलं. त्याच्यानंतर माझे बुलढाण्याचे ज्येष्ठ बंधू अरविंद पवार 2010 मध्ये मला, माझ्या जो डॉक्युमेंटेशन आहे मला परवानगी भेटली नाही, निवड झालेली होती, माझ्यानंतर त्यांचा नंबर होता, ते सुद्धा 2010 मध्ये जाऊन आलेत. त्याच्यानंतर मधल्या काळात कोणी गेलेलं मला आठवत नाही. परंतु 2012 मध्ये उदय मोहिते सर होते, त्यावेळेस एक लिडरशिपचा प्रोग्राम होता, ते पण 5 महिन्यासाठी लिडरशिपच्या प्रोग्रामला नगरचे उदयसिंह मोहिते जाऊन आलेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून फुलब्राईट फेलोशिप 6 महिन्याची जी आहे डिस्टिंग्विश्ड, त्याच्यासाठी कदाचित मी पहिलाच शिक्षक होतो. आणि आता आमचे मित्र रणजित सिंह डिसले यावर्षी गेलेत, आणि रणजित डिसले गेल्यानंतर ग्लोबल टीचर सर्वांना फुलब्राईट माहिती झाली. परंतु एक खंत अशी आहे सर, माझ्यासोबत दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदियांचे ईमेल्स माझ्याजवळ आहेत, त्यांचा संपर्क आहे, अभिनंदन त्यांनी केलं. आणि मनीष सिसोदियांचं एक वैशिष्ट्य मला असं जाणवावं लागेल की फुलब्राईट स्कॉलर्सला त्यांचे घेऊन सतत वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. आपल्याकडे मात्र खच्चीकरण पद्धतशीरपणे केल्या जातं सर या शिक्षण व्यवस्थेमध्ये, कारण अनेक अधिकाऱ्यांना, अनेक लोकांना असं वाटतं की आपल्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे. मी डाएटला प्रतिनिधित्वावर होतो, वेगवेगळे ट्रेनिंगचे मॉड्यूल बनवायचो. नंदकुमार सरांकडे आम्ही हट्ट केला होता की आपण ब्रिटिश काउन्सिलकडून ट्रेनिंग घेतो, इफ्लू कडून घेतो, यशदाकडून ट्रेनिंग घेतो, तर आम्हाला ट्रेनिंग मॉड्यूल बनविण्याची संधी द्या. सगळ्यात पहिल्या आघाडीवर मी होतो, आणि सुदैवानं शिक्षकांवर त्यांनी ती जबाबदारी दिली. मग शिक्षकांना जबाबदारी दिल्यानंतर
अनेक शिक्षकांनी एकत्र येऊन इंग्रजीचे मॉड्यूल स्वतः डेव्हलप केले, प्रशिक्षण दर्जेदार लोकांना दिले. चांगली सुरुवात झालेली होती. डाएटला शाळा सोडून जाण्याची माझी इच्छा नव्हती, परंतु त्यावेळेच्या ज्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या बुलढाण्याच्या, दीपा मुधोळ मॅडम, त्यांनी आग्रहाने मला घेतलं. माझ्या शाळेवर प्रतिनियुक्तीवर दुसरे शिक्षक पण दिलेत. परंतु मी फुलब्राईट वरून परत आल्यानंतर डाएट मधून मला अचानक कार्यमुक्त केलं गेलं शाळेवर परत जाण्यासाठी. शासकीय केलं, परंतु का केलं? मी मान्य आयुक्तांना, प्रधान सचिवांना, संचालकांना सर्वांना पत्र लिहिलं की माझी चूक काय आहे, मला तेवढी सांगा, मला सुधारण्याची संधी भेटेल. शाळेत परत जाण्याबद्दल खेद नाही, परंतु हे दुर्दैव आहे की आपली व्यवस्था फुलब्राईट स्कॉलर्सला किंवा कुठल्या स्कॉलर्सला सोबत घेऊन काम करत नाही. रणजित डिसले सरांच्या कदाचित 1-2 चुका असतील, परंतु त्यांच्यासोबत आमच्या सर्वांच्याच महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांच्या सदिच्छा आहेत. हे होत राहणार, चालत राहणार. हा काटेरी मार्ग आहे, यातून चालत चालायचं, विद्यार्थ्यांचं कल्याण घेत चालायचं, ह्याच एक आशावाद आहे. आणि आपल्यासारख्या एखाद्या व्यक्तीने मुलाखत घेणं आणि विचारणं ही एक हवेची झुळूक या वाळवंटामध्ये येते. तेवढं एक समाधान घेऊन पुढे चालतोय. नाही, हे ऐकताना मलाही वाईट वाटलं की म्हणजे जो मुद्दा मी सातत्याने मांडतो की वारे गुरुजींच्या बद्दलचा असेल किंवा दिसले गुरुजींच्या बद्दलचा असेल, तर आपल्याला या व्यवस्थेमध्ये वेगळं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक का वाटत नाही, किंबहुना ती माणसं आपल्याला ऍसेट का वाटत नाही, आपली संपत्ती का वाटत नाहीत, किंबहुना ती ओझं का वाटतात, त्यांची भीती का वाटते? तर हे सारे प्रश्न तुमच्या निमित्ताने सुद्धा उपस्थित करावे लागतील. तुम्ही भारतात आल्यानंतर तुमचं स्वागत कशा प्रकारे झालं, म्हणजे जिल्हा पातळीवर किंवा तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी? स्वागत आल्यानंतर कोविड होता, महिनाभर लोक दूरच पळायचे अमेरिकेतून आल्यामुळे, परंतु तरी एक अभिमानाची बाब सांगावीशी वाटेल सर. मी ज्यावेळेस परत येत होतो तर त्यावेळेस अनेक मित्रांचे मला फोन आले की मुंबईला उतरला तर माझ्याकडे या, औरंगाबाद एअरपोर्टला आले तर माझ्या घरी या. दिल्लीचे अनेक मित्रांचे आले. आणि विशेषतः माझे जे मार्गदर्शक आहे, मातृभूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेत मी काम करतो, हर्षवर्धनजी सपकाळ, तर ते सहपरिवार मला घेण्यासाठी, आपले सुद्धा मित्र आहेत हर्षवर्धन, माझे मित्र. तर कोरोना सारखी परिस्थिती असताना हर्षवर्धनजी सपकाळ मला घेण्यासाठी, मी ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये येत होतो तर बुलढाण्याच्या वेशीवर मला घेण्यासाठी आले. त्यांच्या कारमध्ये बसून माझ्या घरी मला ते घेऊन आलेत की हात लावला की कोरोना होईल प्रवासातल्या माणसाला, ही भीती असताना सुद्धा. तर ते सगळ्यात मोठं, आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वागत ते मानतो. परंतु खंत अशी आहे की शासकीय स्तरावर किंवा ज्या यंत्रणेमध्ये मी डाएटला प्रतिनियुक्तीवर होतो, 200-250 दिवस घराच्या बाहेर राहिलो, वेगवेगळे प्रशिक्षण मॉड्यूल बनवताना, आजारी आहे किंवा माझ्या मुलाचा मुलीचा वाढदिवस आहे किंवा घरात काही अडचण आहे, ही अडचण कुठल्याही अधिकाऱ्याला मी कधीही सांगितली तर रात्रंदिवस काम केलं, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु शासकीय स्तरावर मात्र दखल घेतल्या गेली नाही, माझीच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक महिन्यासाठी जरी फुलब्राईट स्कॉलर्स जाऊन आले तरी ते खूप मोठं टिकून आलेले आहेत. आणि अशा 10-12 लोकांची टीम आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. तर त्यांचाही दुर्दैवाने उपयोग या व्यवस्थेमध्ये कोणी करून घेताना मला दिसत नाही. मंत्री महोदय करून घेताना दिसत नाही, अधिकारी घेताना दिसत नाही. राजकीय अनास्था आणि प्रशासकीय उदासीनता मात्र दिसते, ही मात्र वस्तुस्थिती. खूपच वाईट आहे ना, हे खूपच वाईट आहे. आणि आणखी एक शेवटचं असं विचारायचं आहे की समजा ही तुमची मुलाखत पाहणारे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत, तर त्यांना जर फुलब्राईट साठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे किंवा काय तयारी करायला पाहिजे? सर, फुलब्राईट साठी नंबर 1 म्हणजे आपलं जे प्रपोजल असतं, तर शैक्षणिक दृष्ट्या एखादा संशोधन प्रकल्प शाळेत राबविणे मनापासून आवश्यक आहे. प्रपोजल साधारणतः 40-50 पेजेसचं ऑनलाईन असतं. ते प्रपोजल स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या बुद्धीने आणि प्रामाणिकपणे स्वतः भरणं आवश्यक आहे, कारण प्लॅगॅरिझम डिटेक्ट होतो. थोडंफार मार्गदर्शन कुणाचं घेणं, प्रेरणा घेणं हा भाग वेगळा आहे, परंतु क्वालिटीपेक्षा फुलब्राईटला प्रामाणिकपणा जास्त भावतो, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रामाणिकपणे प्रपोजल भरणे. दुसरा भाग असा आहे की NCERTचे शिक्षक असतील, नवोदयचे शिक्षक असतील, तर यांच्यामध्ये किंवा दिल्लीचे शिक्षण मंत्री असतील मनीष सिसोदिया, भाषणामध्ये ते सांगतात की माझ्याकडे यावर्षी 5 फुलब्राईट स्कॉलर्स आहेत. त्यांना घेऊन हातात हात घेऊन मीडिया समोर जातात की माझ्या याच्यामध्ये 5 फुलब्राईट स्कॉलर्स आहेत. आणि ही लोक फुलब्राईटला आवेदन करा म्हणून त्यांच्या शिक्षकांवर बंधन घालतात की यावर्षी आपल्या संस्थेमधील जास्तीत जास्त लोकांनी आवेदनपत्र भरली पाहिजेत. आपल्याकडे मात्र मला सुदैवानी, मी बरंचसं कामी प्रशासनाचं ऑफ द रेकॉर्ड करायचो, रात्री बेरात्री, इंग्रजीचे ट्रान्सलेशन्स असतील वगैरे, तर मला प्रशासनाने जाण्याची संधी दिली, त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात बोलणं योग्य होणार नाही. परंतु खरंच सांगतो सर,
आपल्याकडे परवानगी मिळणं खूप कठीण आहे छोट्या छोट्या गोष्टींची. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मी ऋण व्यक्त करतो की मी ज्यावेळेस फुलब्राईटसाठी असं असं चाललं म्हणून सांगितलं तर आस्थापना लिपिक असतील ही सर्व लोक फाईल हातात घेऊन अक्षरशः पळत पळत गेली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण औपचारिकता पूर्ण करून घेतल्या माझ्याकडून, बॉन्ड पेपर लिहून घेतलेत, ऍफिडेव्हिट करून घेतलेत, त्यांच्या प्रशासकीय प्रक्रिया त्यांनी पूर्ण पार पाडल्या, परंतु त्यांनी मला परवानगी दिली मोठ्या मनाने जाण्याची. तर परंतु सर्वसाधारणपणे परवानगी मिळवणे कठीण आहे. तर मला असं वाटतं की प्रशासनानं थोडंसं सहज व्हावं, चांगल्या कामासाठी जास्त सहज व्हावं आणि शिक्षकांना प्रेरणा द्यावी, पाठीवर एक शाबासकीची थाप द्यावी आणि लढ म्हणावं, काम कर म्हणावं. ग्रेट. तर हे आहेत डॉक्टर शिवाजी देशमुख, जिल्हा परिषदेच्या एका छोट्या गावात हायस्कूलमध्ये काम करणारा हा शिक्षक आज अमेरिकेसारख्या देशामध्ये फुलब्राईट स्कॉलरशिपचा मानकरी आहे आणि 6 महिने अमेरिकेमधलं शिक्षण घेऊन पुन्हा एकदा आपल्या शाळेतल्या त्या ग्रामीण भागातल्या हायस्कूलमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतोय, शिकवतोय. शिवाजी देशमुख यांच्यासारखी अगदी विनम्र आणि सहजपणे काम करणारी ही माणसं हा खरोखर आपल्या व्यवस्थेच्या अभिमानाचा विषय असायला हवा. पण त्यांनी जे काही अनुभव सांगितले ते अत्यंत विदारक आहेत. अशा माणसांना आपण आपल्या शिक्षण विभागाची संपत्ती समजायला हवं, मानबिंदू समजायला हवं, ज्याच्यातून इतर शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधला हा पहिला शिक्षक म्हणून शिक्षक दिनाच्या दिवशी मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करतो. आणि ज्यांना कोणाला अशा स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे किंवा त्याच्यात पुढे जायचंय त्यांना मार्गदर्शन करायला शिवाजी देशमुख नेहमीच तयार आहेत. मला असं वाटतं की पुढच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं किमान महाराष्ट्रातले अनेक शिक्षक अशा स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा शिवाजी देशमुख यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू सर.